कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो याला आमदार सरकारमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज गुरुवार दिनांक 25 जून 2024 रोजी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। नगरपालिकेच्या जनरल बोर्ड बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना गुलाब पुष्प देत गांधीगिरीच्या मार्गानं वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी केली आहे। सकाळी 10:30 वाजता झालेल्या आंदोलनात शहरवासियांवर टाकण्यात आलेला वाढीव घरपट्टीचा आर्थिक भार तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी प्रतिनिधींना फुले देऊन नागरिकांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केलाय। मात्र उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी गुलाब पुष्प स्वीकारण्यास नकार देऊन तिथून काढता पाय घेतल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाढीव घरपट्टीचा निषेध नोंदवलाय। दरम्यान वाढीव घरपट्टीचा विषय आजच्या जनरल बोर्ड बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला असून बैठकीनंतरच या प्रकरणातील नेमकी भूमिका व पुढील निर्णय स्पष्ट होणार असल्यानं संपूर्ण शहरवासियांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। वाढ वगैरे आता सभागृहात तुम्हाला उत्तर मिळेल त्याचं। आमची सगळ्यात सभागृहात उत्तर मिळालं। आम्ही सभागृहातून बाहेर पडल्यावर फुल घेऊ 100%। सभागृहातून बाहेर सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो याला तुम्ही मला फुल देत असाल, मी फुल घेतो। 4/2021 ते 25 दलित वस्ती इतरत्र वापरला गेला, त्याला जबाबदार सीओ, बांधकाम, लोकप्रतिनिधी, त्याचं काय करणार ते सांगा। मागची घरपट्टी कधी वाढली होती मला सांग, कधी वाढली होती? हो मला सांगा, मला ऐका। 14 2 मिनिटं 14-15 ला कोपरगाव शहराची घरपट्टी वाढली होती, त्यावेळेस लोकप्रतिनिधी कोण होतं? तुम्ही सरकारमध्ये आमदार सरकारमध्ये माहिती सरकारचा कारण असं आहे की कोपरगाव शहराची जी वाढीव घरपट्टी झाली आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 2 दिवसाचं धरणे आंदोलनही धरलं होतं। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती आणि आज जनरल मीटिंग आहे कोपरगाव नगरपालिकेची,
त्या संदर्भात त्याचा ठराव आहे. तर आम्ही सगळ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांना एक विनंती करतो की कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडलेला आहे तो बोजा त्यांनी रद्द करावा आणि कोपरगाव शहरातील नागरिकांना राहत द्यावी आणि 1 रुपयाही घरपट्टी वाढवू नये. त्यासाठी आम्ही संपूर्ण सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांना विनंती करत होतो. आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या 15-16ला या कोपरगाव शहराची घरपट्टी वाढलेली. त्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे का 15-16ला कोपरगाव शहराचा लोकप्रतिनिधी कोण होता, त्यांनी तिथे यावेळेस का थांबवले नाही. पण 21ला ज्यावेळेस ते आलं त्यावेळेला आमदार आशुतोष दादा काळे यांनी ती घरपट्टी थांबवली आणि 21ला थांबलेली पट्टी आज 26ला परत कसं काय वरती आली. आज सत्ता कोणाची, म्हणजे हा सगळा विषय आमदार आशुतोष दादा काळे या कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडत होता त्या बोजाला आशुतोष दादांनी नकार दिला आणि त्याच्यामुळे ती पट्टी 15-21 पासून पडली नाही. पण आज 5-6 महिन्यापूर्वी जी सत्ता परिवर्तन झालेले यांनी पहिल्या विषयात हा विषय वरती घेतला आणि कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीचा त्यांचा तो विषय आहे. तो त्यांनी सगळ्यांनी स्वखुशीने त्यांनी सत्ताधाऱ्यांनी तो निर्णय घरपट्टी वाढीचा रद्द करावा यासाठी आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी आलो. हे गांधीगिरी मार्गाने तुम्ही जे आहे तर फुलं देत आहे नगरसेवकांना, पण काही नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी फुलं नाकारलेले आहे. तो त्यांचे याचा प्रकार आहे. तो यांचे विचार तसे, त्याच्या आम्ही तरी काही नाही करू शकत ना. थोड्याच वेळात सर्वसाधारण सभा चालू होणार आहे, तुम्हाला काय वाटतं, काय निर्णय होईल? आमच्या नगरसेवकांच्या वतीने तर आम्ही त्या ठरावाला कोपरगाव शहरातील जनतेचा टॅक्स वाढवू नये, घरपट्टी वाढवू नये म्हणून पूर्ण सभागृहामध्ये आमच्या पार्टीचे जे नगरसेवक आहे ते त्या बाजूने राहतील. बाकी समोरच्यांचं काय ते आम्हाला माहिती नाही. पट्टी रद्द झाली नाही तर पुढची भूमिका काय राहील ठरवू आपण ते सगळे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व सर्व पक्षाचे कार्यकर्ते कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी बघितलं असेल आपण का मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं जी कोपरगाव नगरपालिकेने या वाढीव घरपट्टीच्या ज्या नोटिसा या ठिकाणी लोकांना दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. त्याचा विरोध म्हणून आणि आमची जी भूमिका आहे का गेल्या 2 दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन केलं होतं. आमदार साहेब तिकडे पाठपुरावा करताय आणि या कोपरगाव शहरावर जी लादली जाणारी जी घरपट्टी आहे का त्याची तुम्ही तफावत बघितली असेल का. त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस धरणे आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी एक मनुष्य आला, त्या मनुष्याला 4,500 रुपये पहिले घरपट्टी येत होती, त्या मनुष्याला 4,000 रुपये पेन्शन आहे, त्याला डायरेक्ट 2.5 लाख रुपये घरपट्टी आलेली आहे. म्हणजे हा कोणत्या पद्धतीचा सर्वे झालेला आहे, हा अतिशय चुकीचा सर्वे झालेला आहे. अतिशय चुकीच्या पट्ट्या या ठिकाणी लोकांना वाटण्यात आलेल्या आहे आणि आज 25 तारखेला आज जनरल बोर्डमध्ये तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या विषयाचा अनुसरून आज आम्ही सर्व नगरसेवकांना आज एक गांधीगिरीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वांना विनंती करतोय का आपल्याला ह्या सगळ्या कोपरगावच्या शहरातल्या लोकांनी आपल्याला या कोपरगाव शहराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले, कोपरगावचे विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले आहे, कोपरगावच्या लोकांना त्रास देण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले नाही. जर एकेका माणसाला 5,000 घरपट्टी येत असेल, त्याला जर 25,000 रुपये घरपट्टी या ठिकाणी यायला लागले असेल तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी लोकांवर घरपट्टी ही लादत आहे. आणि आज जो ठराव या ठिकाणी आहे त्या ठरावाला आमची भूमिका तर आमच्या सर्व नगरसेवकांनी त्या दिवशीच मांडलेली आहे आणि आज सुद्धा मीटिंगमध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहे. तीच विनंती करण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड.